प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. इतकी तळतळ लागली रात्री की पोरं मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईच्या दिशेने येतात. त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाही आहे, परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय. त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे. दादा, शिवजन्मभूमीत आलात, एक ऊर्जा तुम्हाला मिळतीये, महाराजांची ऊर्जा मिळतीये. नेमकं कसं पाहता? राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालले? हा, तर जाणारच एवढे दर्शनाला. इथे आल्यानंतर काय वाटतं, काय भावना आहे? इथं आल्याच्या नंतर काय वाटतं एवढा प्रश्न आहे का? पुरं जग इथं माथा टेकतं आणि हीच अशी भूमी आहे. रायगड, शिवनेरी, खूप प्रेरणा, बळ मिळतं, शक्ती मिळते आणि यश पण मिळतं. मुंबईत तुम्हाला 5,000 लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे. तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात होत आहे. जे आंदोलक अधिकचे जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे. परवानगी पलीकडे नाही, देवेंद्र फडणवीस साहेब कुणाला थांबवणार नाही, कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे. कारण माननीय न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं, हे अंतिम सत्य आहे. माननीय न्यायदेवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढलाय तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडे आहे विषय, परवानगीचा काय तो विषय. 1 दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे. अशी 1 दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली, मग काय चूक आहे. पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला. तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते, याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या, कारण ती परवानगी तुम्ही दिली. त्याच्यामुळं तुम्ही 1 दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता. हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे. तुम्ही जाणून बुजून समाजाला 1 दिवसाची परवानगी दिली, जाणून बुजून, काहीच होऊ नये म्हणून. पुन्हा तीच लाट नाराजीची उसळली की जाणून बुजून 1 दिवसाची दिली. तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं. आणखी ना हात्यात आहे तुमच्या, असं काय नाही. मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा. समाज काल जसं कौतुक केलं तुमचं, तसं पुन्हा कौतुकच करणार. मला भेटायला विखे पाटील येणार, उदय सामंत येणार, अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा सुरू आहे. संभ्रम निर्माण झाले. खरंच भेटायला येणार नाही, कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार. मग फोन काय केला म्हणा, आमचा नंबर आहे त्यांचा, फोन आलेली. फोन काय केला मग असं उलट नाही बोलायचं कवा की चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयार आहे. तुम्ही यावं का म्हणून रातची 12ला निघाली होती, मग मी झोपलो होतो तेव्हा. सरपंच म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आत ते झोपलं बाबा, दिवसभर बेजार आहे. ठीक आहे म्हणे, मग सकाळी येतो, काही अडचण नाही, पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच. मग ते जमतं का? मग असं कसं खोटं बोलायचं? चर्चेला तयार होतो ना आम्ही, म्हणूनच तर ते येतो म्हणले ना. आता त्यांच्यातच काय झालं, आम्हाला काय? मला वेगळं, इतरांना वेगळं. तयार आहे चर्चेला तुम्ही सरकारशी? मी कधी नाही म्हणलोच नाही. फक्त 1 दिवस मान्य नाही आपल्याला. तो शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात त्यांना, चर्चा करणार आहात? कम ना भेटायला काय अडचण नाही. पण तुम्ही भेटायला तयार आहेत, पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला. असं म्हणा ना, म्हणा. त्यांना भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल. एवढं का घाबरतायत राजकीय नेते? मग असं म्हणा ना, म्हणा. त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतल्यावर पुढच्या काळात पण काय होईल. तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा काढून टाका. बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही. पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे. म्हणून मी कालही सांगितलं, शहागडच्या खुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो. तेव्हा योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची.
गोरगरीब मराठ्यांचे मनं जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत. ही आमचा या ठिकाणाहून शब्द आहे. आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत. तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमचे शत्रू नाहीत. तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून. या पवित्र शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे. आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय, ते पण लोकशाही मार्गानं. आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल न होऊ देणार. तुम्हाला संधी आली तिचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनं जिंका. मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला, ही आमची तुम्हाला विनंती आहे. पाटील साहेब, आता माजी मुख्यमंत्री तुम्ही एकनाथ शिंदे गेल्या तुम्हाला पवार आहेत, गेल्या एका त्यांच्याकडून महिन्यापासून त्यांची राजकीय इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही. काय सांगू त्याच्यावर उद्या पाटील आज साहेब, काहीच बोलत नाही. राजकीय उद्ध्वस्त होईल, राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बऱ्याचदा बोलताय. आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या? ते शिकवायलेत आम्हाला तसं. मुख्यमंत्री दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरतीच. त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला ते. म्हणून आम्हाला मग ती बाजूला सत्तेकडे लक्ष त्यांनी वेधले तुमचं. जावं लागतंय आम्हाला, नाविलाज आहे. कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करतात, जाणून बुजून टाळाटाळी करतात आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवलाय, त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावंच लागते. ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती. त्यांच्या डोक्यात खूळ घुसलं तेव्हापासून. आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले. आणखीन संधी आहे म्हणतो, पुन्हा डबल तोच शब्द वापरतो मुद्दामून की संधी आहे मराठ्यांच्या मनं जिंका. एक दिवसाची परवानगी दिलेली आहे, ती कोंडी कशी फोडणार आहात तुम्ही? आता उद्या एक दिवस बसाल आणि परवाच मग परवानगी नाही, असं होऊच शकत नाही. असं होऊच शकत नाही. एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ द्या. एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना. इथूनच गुलाबाचा ट्रॅका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरूनच. असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य. तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून. कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब. हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोरंगी झेलणार, पण आता हटत नाही. तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शर्ती मांडणे आहे, असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे? मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय, कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे, आम्ही पाळणार आहे. पण तो कायदा हे नवीन कोणचा घेऊन काढलेला आता नमुनेबाज कायदा आहे काहीतरी. ती कायदा कुणालाच माहित नाही. आणखीन तज्ज्ञांनी, वकील बांधवांनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही. आणि कोणाला मिळते ऑफिस नाही. अख्खी रात गेली आमच्या वकिलांची, तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची, पण ते ऑफिस सापडलं. मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणल्यावर सहायता करावं लागतं त्यांना. त्यांनी ते 10 वाजता टाकलं आम्हाला. वकिलाला तरी काय माहित बिचाऱ्याला आमच्या काय त्याच्यावर. आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं. जिथं जिथं सह्या करून द्या म्हणले, आम्ही दिले. आम्हाला काय माहिती त्यात काय मग फसून घ्यायचंय तुमची विनंती याचिका गेली का? फसून सह्या घ्यायच्या होत्या त्या पोलीस प्रशासनाला. आता परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासनच आलं ना. ते 2025चा नवीन कायदा काढाय काय कोणती कुणीच वाचलेला नाही. कारण आमच्याकडे वेळ कमी होता, आम्ही पटापटा सह्या केल्या आणि पाठवून दिलं. तुम्ही ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत, म्हणजे हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये. तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत. त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटमधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीनं काढलेला आहे. नाही, चुकीच्या माहित्या बाहेर केरू नका म्हणा. त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुणबीची संख्या, उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली की या ठिकाणी या गावची संख्या 100 आहे, तर तिथले असणारे 36 ते 37 लोक हे कुणबी आहेत. त्या असणाऱ्या
1905 असेल किंवा त्याच्या आधीचं असेल, काय जे असेल त्या आजपर्यंत झालेल्या 100 वर्षाच्या काळात. मग ते जर 36 लोक होते तर एकाला 4-4, 5-5 जरी म्हणलं तरी ते 150-200 आकडा गेला. आणि त्या 150-200, 4-4, 5-5 म्हणलं तर आता त्याचे 800-900 झाले एका गावात. तशा नोंदी आहेत त्या, ते कुणबी. आणि मग ते कुणबी कुठे गेले? चला जाऊ दे, आज सगळेच मराठीत, मग ते कुणबी कुठे गेले? त्यांचे जे पोर आहेत, नातू आहेत, पंतू आहेत, आणि म्हणा हे लावता येत नाही. अरे आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही. आता तुम्ही लोकाला गचपाने समजता का व्हाबी? तुम्ही स्वतःला शहाणं समजता तुम्हाला? आणि लोक लय हुशार झाले आता. फक्त आता आमची भाषा शेतकऱ्याची, त्याला आम्ही काही करू शकत नाही. तुमच्या जरा शुद्ध येतात, कारण तुम्ही येशीत राहता, हातभर गादी झोपाता, मग तुमची चांगली, आम्हाला नाही येत चांगली. आम्ही काबड कष्ट करून आमच्या आईबापाचे कमरं मोडलेत. त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत. कधी पोहोचणार मुंबईमध्ये, काय अंदाज वाटतो? आज दिवसभरातला सगळा शेड्यूल पाहता. रात्री पोहोचणार नाही, रात्री 100% आज पोहोचणार. आज पवित्र शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन ते कंपाळाला पवित्र माती लावून आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला जातोय. 29 ऑगस्टला सकाळी आमरण उपोषण सुरू होणार. फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो, संयम ठेवायचा, शांततेनं सगळं घ्यायचं. तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आल्याला घास जाता कामा नये. जे रूल असतील ते पूर्ण करायचे, हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा. 1 किलोमीटर अलीकडं थांबायचं, आलं वेळ, शांततेत घ्यायचं, गडबड गोंधळ करायची नाही, हे मराठ्यांनी समजून घ्यायचं. कारण मी शांततेनं संयमानं मराठ्यांच्या पदरात एक एक गोष्ट टाकत चाललोय. तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे, तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे. काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असते, हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय. तिथं 2000 काय गेले आझाद मैदानला, 5000 काय गेले, ते 5000 येते, पुन्हा दुसरे 5000 देते. ती जागा खाली. एक दिवस लेट आलं म्हणून काही एकाच दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं. थोडं संयमाने घ्या मराठ्यांचे पोरं. तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळं समाज आपल्याकडं आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे. ध्यानात ठेवा, त्यांची आशा मोडायला नको. ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको. म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांततेत संयमान घ्यायचे. एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला, सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट. काही पुढं जातील, काही मागं थांबतील. केलं जर तरचा विषय चाललाय. ही झाली मराठ्यांसाठीची बाजू. आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे. सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आड घालू नये ना. 5000 लोकांची ही विनंती आहे ना, 1 दिवसाची. त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आड घालू नये. त्याचं कारण हे लोक वाटं लावायला येणार आहे मुंबईला. हे वापस जाणारे पण लोक आहेत. त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं. ते जाणारच आहेत वापस. कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं. आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याचे. त्याचं काही टेन्शन नाही, सरकारला नाही, मला बी नाही आहे. आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले. एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात. आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमाने शांततेने लढा. काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले, काही जर इकडे राहिले एखादा किलोमीटर भर, काय जे असेल ते मला नाही माहीत. थांबायचं, शिकायचं. हे गेले की परत तुम्ही येतात, तुम्ही गेले की पुन्हा ते येतात. आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही, हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा. चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं. चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं. नुसतं धोंगडसारखा आरडाला ओरडाला
आणि काहीच हाती नाही लागलं. समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबईपर्यंत तरफडत आल्याला वायाला गेलं तो श्रेय. इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय की पुन्हा पुढच्या काळात कधी पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे. म्हणून संयमाला घ्यायचं. काय आज काय उद्या एखाद्या दिवस आज मुख्यमंत्री म्हणते बी येऊन द्या सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील. आशावादी राहा. मी आशावादी 2 वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो. आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली. हे पोरं आरक्षण घेऊन येणार. मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं. आडमुठापणा करायचा का कायद्याचे न्यायदेवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली आहे. मागं वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे. त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आडमुठ्यापणामुळं समाजाला डाग लागता कामा नये हे सगळ्यांनी समजून घ्या. हात जोडून सगळ्यांना सांगतो. थांबले पुढे गेले ते माघारी आले की हे गेले. तुम्ही काय लय लांब चालले काय. तिथंच बसायचं. आलाच परत तेव गेला की ग्राउंड मोकळं झालं की बसला. दुसरा टेन्शन नाही घ्यायचं. आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा. कारण मीच बोली केली ती की कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत. 2 बाजू सांभाळायच्यात तुम्हाला. त्यामुळे तुम्ही वापस जा. मला माहिती आहे इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला 7 करोड मराठा समाज शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे नाही. तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहिती. हे काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये. कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि पूर्ण मनावर घेतलेलं आहे. इकडे एखाद्याला काठी पिठं बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांततेत सुरू होणार लगेच त्या क्षणाला. तसं आझाद मैदानला जरी 3000 बसले 5000 बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कोणी मानू नका. आपल्याला विजय खेचून न्यायचा. आझाद मैदानात जाणं 5000 जागेवर 25 लाख जाणं हा उद्देश नाहीये आपला. आपला उद्देश आहे 5000 बसून येतात 2000 बसू आरक्षणाचा विजय घेऊन जायचा. आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या. 1 दिवस लेट परवा दुसरे या. हे सुरू आहे. ही चेन बंद पडू द्यायची नाही. आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहिती आहे आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठी माया मावल्यासहित सज्ज आहेत. त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणून तर आपण इतके फ्रेश आहेत. नाही तर प्रत्येक वेळेस थोडा कोणा तणाव असतो आपल्यावर. त्याला काय मीडियासमोर बोलायला काय त्याला टेन्शन घ्यायचं. काही त्रास आता तणाव आहे का 2-4 दिवसापासून. कारण मराठा शक्ती एक अशी आहे की ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मूडशी मोडू शकतं. एवढी शक्ती त्याजवळ. आणि माया मावल्यास या राज्यात हे असं पहिल्यांदा आंदोलन दिसन चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमिका करायचं. हट्ट न धरायचा. मग तेव गेला मग मी कमी गेलो तेव गेला तर तू उद्या जाशील. इतकं हुशार व्हायचं. म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या. कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची. आडमुठापणा अजिबात नको. सरकारला हा एक इशाराच आहे. हात लावाल तर समाज माझा महाराष्ट्रभर आहे. मग काय तर तुडीत म्हणलं हात कस का लावता तुम्ही. हात कस काय लावता. हात लावायचं कसं म्हणजे झालं नाही एकदा. आता बस ना. का आमची जात नुसते मारच खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाचं. आम्ही काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय. आम्हाला कारण ते सांगायचे. आणि तवा अडथळा आणला तवा अंतरवलीत नव्हता गणपती बसलेला. तवा नव्हता गणपती. तवा तुम्हाला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे. सणात कशाला लाठीचार्ज करायचा. कशाला आहे बहिणीच्या डोक्या फोडायची. आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं की गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्मांचे देव कळणार. तुम्हाला तवा तुम्हाला कळाले तर लक्ष्म्या बसल्या होत्या तवा. लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नारीच आहेत तुम्ही. नोटा लक्ष्म्या बसल्या असून आय माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही. तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात
की हिंदूचे सण असून मुंबईला चाललेत. आता म्हणणारे तवा कुठे गेलते ते कम नाही म्हणले, तवा बी गणपती बसलेले होते. देवेंद्र फडणवीसने कम हाणले का रे बाबा? बोलती बंद पडली का आता? तुम्ही मला चक्रात आडायचा भार काढायचा प्रयत्न करू नका. मी लय नमुना पुढचा आहे. तुम्ही माहितक्या लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत. हो, इतकं लोकशाही प्रमाण करतो. तुमची प्रकृती बरी नाही, अशाही परिस्थितीत तुम्ही पूर्ण किल्ला चढणार आहात की पहिल्या पायरीचं दर्शन घेणार आहात? नाही मी वरी जाणार आहे. शेवटचं दर्शन होऊ शकतं माझं एखाद्या दिवस, त्याचं काय सांगता येत? हो, त्याचं काय सांगता येत? माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार मी. माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं, त्याचं काय सांगता येत? वाटत नाही. नाही भावनिक नाही. समोरच्या व्यक्ती तशा आडमुठ्यात. समोरचे सरकार तसं मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करतात. त्यामुळे मी गोळ्या जडायला तयार आहे, पण हटायला मात्र तयार नाही. आणि मला एक दिवस मान्य नाही. फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा, कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली. काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय. परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन 29ला मला बसून वाटर लावून वापस जाणार आहेत. त्यांना सगळ्याला येऊ द्यावं, ही पण दुसरी विनंती. आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठ्यांचे मन जिंकायची, आरक्षण देऊ. की गरीब मराठा कधीच उपकार विसरणार नाही. कारण काबाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे. देणाऱ्याचे उपकार कधी विसरत नाही. पण अपमान करणारला कधी सोडत नाही. तो पण ह्योच मराठा. म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा, आता अपमान करू नये, ही फडणवीस साहेबाला विनंती आहे. धन्यवाद. वेळेत मुंबईला पोहोचणार का? कारण की 8 ते 9 तास उशिरा तुमचा दौरा, रात्री येणार होता पण सकाळी मुंबईमध्ये पोहोचणार. मुंबईत वेळेत पोहोचणार नाही आता भैया काय आहे ते, आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत जाणं ते होतं, उशीर होतोच. त्याला आता नाविलाज आहे. आता आम्ही आता इथं 8:30 का 8ला पोहोचलो. परवानगीचा मुद्दा येतो. मग सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत परवानगी, मग वेळेत पोहोचणार नाही नाही, असं नाही होणार. असं होणार नाही. ते कायम होणार. असं होणार नाही, ते कायम होणार. बाकीचे नियम पाळणार. आता तुम्ही म्हणता ना इतके लोक, तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा, हे उठून गेले की तुम्ही या. ते नियम पाळू. उपोषण करणारा डॉक्टरांनी तुमच्या प्रकृतीबाबत काय सल्ला दिलाय? समाजाच्या वेदनेपुढं मी माझ्या शरीराचा विचार नाही करत आणि करणार बी नाही. मागचं आंदोलन वाशीमध्ये जे थांबलं होतं, या टायमाला वाशीतूनच रिटर्न होईल का आझाद मैदानापर्यंत जाईल? आझाद मैदानला चाललो ना. धन्यवाद. चला. अरे मग या तुम्ही शून्य लावून जा. मनोज जरांगे पाटील बोलत होते. आजचं माझं शिवरायांचं दर्शन शेवटचं दर्शन ठरू शकतं, त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर जाऊन दर्शन घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर लाठीचार्ज केला तेव्हा हिंदू सण नव्हता का, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारलेला आहे. 2 वर्षांपूर्वी म्हणजे 1 सप्टेंबर 2023 रोजी अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता आणि त्यानंतर मग मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचं लोण हे राज्यभर पसरलं. त्याविषयी मनोज जरांगे पाटील बोलत होते. तर लाठीचार्ज केला तेव्हा हिंदू सण नव्हता का, आठवला नाही का, आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही, असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलेलं आहे. मराठा समाजाला डाग लागणार नाही याची काळजी घ्या, सर्वांनी नियमांचं पालन करा, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत. चाल आणि चालीवर चाल करायला मराठ्याच्या पोरांना शिकवू नये. आपल्या खांद्यावर आता आरक्षणाची जबाबदारी आहे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांना संधी आहे मराठा समाजाची मनं जिंकण्याची, असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलेलं आहे. तर समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्या अशी विनंती त्यांनी केली आहे. मुद्दाम 1 दिवसांची परवानगी देण्यात आली, 1 दिवसाची परवानगी देऊन मराठा समाजाची चेष्टा केली गेली, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे.